नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालकांनो. आज अत्यंत महत्त्वाची माहिती ती म्हणजे तुमचा कॅप राउंड 4 कधी सुरू होणार आहे त्या संबंधाची जी महत्त्वाची अपडेट आहे, जी महत्त्वाची माहिती आहे ती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर सांगायला गेलो तुमच्या कॅप राउंड 4चं शेड्यूल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर जे तुमचा कॅप राउंड आहे त्या कॅप राउंडसाठी जी सीट मॅट्रिक्स आहे, ती सीट मॅट्रिक्स जी आहे ती तुमची 29 सप्टेंबरला डिस्प्ले होणार आहे. बरोबर? जी कॅप राउंड तुमचा कॅप राउंड 4 आहे. त्या कॅप राउंड 4 साठी सीट मॅट्रिक्स कधी डिस्प्ले होईल? 29 तारखेला डिस्प्ले होणार आहे. त्याचप्रमाणे जे तुमचं प्रेफरन्स फॉर्म फिलिंग आहे ते 29 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत. कधीपर्यंत? 29 तारखेपासून तर 1 ऑक्टोबरपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म कॅप राउंड 4 साठी फिल करता येईल. त्यानंतर तुमचं जे सिलेक्शन लिस्ट आहे कॅप राउंड 4 साठी, तर ती जी सिलेक्शन लिस्ट आहे कॅप राउंड 4 साठी ती तुमची 4 तारखेला येईल, 4 ऑक्टोबरला. आणि तुम्हाला 5 ऑक्टोबर पासून तर 10 ऑक्टोबर पर्यंत 5 दिवसामध्ये, किती दिवसात? 5 दिवसामध्ये कॉलेजला जॉईन करायचं राहील. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1, 2, 3 मध्ये कुठेही ऍडमिशन मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप जास्त इम्पॉर्टंट अपडेट ठरेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती शेड्यूल दिसत असेल. अशा पद्धतीचं तुमचं कॅप राउंड 4चं शेड्यूल राहील. पुन्हा एकदा शेड्यूल मी रिपीट करतो. सीट मॅट्रिक्स कधी येईल तुमची? सीट मॅट्रिक्स 29 तारखेला येणार. तुमचा प्रेफरन्स फॉर्म कधी फिल करता येईल तुम्हाला? 29 सप्टेंबर पासून तर 1 ऑक्टोबर पर्यंत. कधीपर्यंत? 29 सप्टेंबर तर 1 ऑक्टोबर पर्यंत. त्याच्यानंतर तुमचं जी सिलेक्शन लिस्ट आहे कॅप राउंड 4 ची ती कधी लागेल? सिलेक्शन लिस्ट जी आहे ती तुमची 4 ऑक्टोबरला लागेल. कधी लागेल सिलेक्शन लिस्ट? 4 ऑक्टोबरला. 4 ऑक्टोबरमध्ये. नंतर तुम्हाला 5 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत कॉलेजला जॉईन करायचे राहील. अशा पद्धतीचं तुमचं काय राहणार आहे? कॅप राउंड 4 साठी हे शेड्यूल राहणार आहे. हे फिक्स शेड्यूल आहे. यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे अजून इम्पॉर्टंट जर अपडेट द्यायचं म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते, अगदी 0 मार्क्स आहेत, त्यांना सुद्धा आता ऍडमिशन घेता येईल. 0% जरी असतील ते सुद्धा आता ऍडमिशन घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू झालेलं आहे. तर त्याचे देखील शेड्यूल आपल्याला सीईटी सेल कडनं प्राप्त झालेलं आहे. कशा पद्धतीचं शेड्यूल आहे आपण थोडक्यात पाहून घेऊया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं जे आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन कोणासाठी राहील? ज्या विद्यार्थ्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, म्हणजे ज्यांच्यानं आधी रजिस्ट्रेशन करायचं राहिलं होतं ते. त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत करायचं आहे. नंतर जे तुमचं 23 ते 28 पर्यंतच तुम्हाला जी चलन आहे, जी फीज आहे ती पेड करायची आहे. नंतर तुम्हाला जे कलर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ते 23 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर तुमचं पब्लिकेशन जे आहे ते जे नवीन स्टुडंटने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या स्टुडंटचे जे सीट मॅट्रिक्स आहे ते 29 सप्टेंबरला पब्लिश होईल. तर अशा पद्धतीचं ज्या विद्यार्थ्यांना 0 मार्क्स होते, ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी राहिलं होतं त्या विद्यार्थ्यांसाठी राहील. त्यांना देखील आता यावर्षी 2025-26 मध्ये बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेता येईल. अशा पद्धतीचे शेड्यूल राहणार आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील आणि कॉलेज मिळालेलं नसेल किंवा मिळवायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना मी जातीनं लक्ष देऊन कॅप राउंड 4 साठी मदत करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा नंबर हा डिस्क्रिप्शन मध्ये पण मी देऊन देईल. तिथून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ऍडमिशन मिळवण्यासाठी एक चांगली बेस्ट प्रेफरन्स लिस्ट कशी दिली मी तुम्हाला? फुकटमध्ये देणार, फ्री ऑफ कॉस्ट, कुठलाही त्याचा चार्ज येणार नाही. त्यामागचा मोटिव्ह एवढाच राहील की जेणेकरून कुठल्याही कॉलेजला सीट वॅकंट राहायला नको आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं आपलं शेड्यूल राहणार आहे. तुम्हाला अजून कुठली इतर समस्या असेल, इतर कुठली शंका असेल तर कमेंट करा. मी नक्कीच तुमची समस्या, तुमची शंका जी आहे ती सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. ओके. टिल देन पालकांना माझा पुन्हा एकदा नमस्कार आणि विद्यार्थ्यांनो टेक केअर.